मित्रांनो, शक्तिपीठ महामार्गाबद्दल एक अपडेट आहे. कारण शक्तिपीठ महामार्ग हा कोल्हापुरातून जाणार की नाही हा एक संभ्रम होता. परंतु शक्तिपीठ महामार्गासाठी इतर जिल्ह्यात होणारे भूसंपादन आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुरुवातीचा होणारा विरोध यामुळं हा महामार्ग कोल्हापुरातून जाणार की नाही या संबंधात संभ्रमावस्था होती. मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केलेल्या जाहीर वक्तव्याने नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरातूनच जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या महामार्गाच्या कामास हिरवा कंदील मिळाला आहे, ज्यामुळे नागपूर गोवा 21 तासांचा प्रवास 11 तासावर येणार आहे आणि रस्ते विकास महामंडळातर्फे शक्तिपीठ महामार्गाची अलाइनमेंट निश्चित केली आहे, जो की 805 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल. याची डिटेल आपण जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा प्रोजेक्ट MSRDC मार्फत बनवला जाणार आहे. रस्त्याच्या दर्जासोबतच रस्त्यांचा देखभाल व दुरुस्तीचा खर्च शून्य होण्यासाठी जास्तीत जास्त रस्ते आज आपण पाहतो आहे की महाराष्ट्रातील सिमेंटचे होत आहेत. त्यामुळं 30 ते 40 वर्ष या कामावरील खर्चात आळा बसणार आहे. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून जाणार आहे, ज्यामध्ये सिंधुदुर्ग पत्रादेवी मार्गे गोवा महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे. महामार्गाची लांबी 805 किलोमीटर आहे. भूसंपादनासह याचा खर्च 86,700 करोड रुपये एवढा येणार आहे. सुमारे 9,385 हेक्टर जमीन याकरिता लागणार आहे. या महामार्गामुळे पर्यटन, दळणवळण आणि औद्योगिक विकास गतिमान होऊन विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण ही विभाग एकमेकांना जोडले जाईल. त्यामध्ये राज्यातील 19 तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग जोडेल. यामुळे माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर या प्रमुख शक्तिपीठासह अंबेजोगाई, औंढा नागनाथ व परळी वैजनाथ ही 2 ज्योतिर्लिंगे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर तसेच कारंजा, अक्कलकोट आणि वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्तगुरूची धार्मिक स्थळेही जोडली जातील. 12 जिल्ह्यातून या महामार्गास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. कोल्हापुरातूनही महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा विरोध आहे. सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. या महामार्गासाठी शेतकऱ्यांना अधिक मोबदला देऊन भूसंपादनाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापुरातून होणारा हा विरोध पाहता महामार्ग कोल्हापुरातून जाणार की नाही याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये सोमवारी या महामार्गास स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची संमती असल्याचे सांगितल्याने शक्तिपीठ कोल्हापुरातून जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांना विश्वासात घेऊन शक्तिपीठाबाबत निर्णय घेत आहेत. त्यामुळे या महामार्गाबाबत काही अडचण येणार नाही, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. तर दृष्टिक्षेपात हा महामार्ग कसा असेल? हा 805 किलोमीटर अंतर असेल. एकूण खर्च 86,600 कोटी. 12 जिल्हे, 37 तालुके, 368 गावे, 12,889 गटातील 27,500 एकर भूसंपादन जमीन होणार आहे. महामार्गावर एकूण 48 मोठे पूल, 28 ठिकाणी रस्ते क्रॉसिंग, 3 ठिकाणी डोंगर पोखरून यावरती बोगदे तयार केले जाईल. 386 गावातील नैसर्गिक संपत्ती यामुळे नष्ट होणार आहे, ज्यामध्ये 6 तालुके आणि 5 मतदारसंघावर याचा प्रभाव होईल. शक्तिपीठ महामार्ग जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील कोथळी येथून सुरू होऊन शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड आणि आजरा या 6 तालुक्यातून जाणार आहे. तर शिरोळ, हातकणंगले, कोल्हापूर, दक्षिण कागल आणि राधानगरी, भुदरगड या विधानसभा मतदारसंघात प्रभाव पडणार आहे. कोथळी, निमशिरगाव, हातकणंगले, माणगाव, पट्टण, कोडोली, कनेरी, वन्नूर, एकोंडी, सिद्धनेरली आणि निडोरी, गारगोटी, शेळप, अंबोली, गेडे. मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील शक्तिपीठांना जोडेल. परंतु या संदर्भात आपण पाहतो की काही ठिकाणी याला विरोध होत आहे, तसे काही ठिकाणी समर्थन पण झालं. परंतु हा महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. बघूया आता येणाऱ्या काळानुसार यामध्ये नेमकं काय होतं. तर काही ठिकाणी काही अंशी याला विरोधही आहे आणि काही अंशी याला समर्थनही आहे. ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.